नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरायचे नाही आहे. प्रश्न पहिला, कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर यांचा संगम सातारा जिल्ह्यात कराड या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 668 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, वेळवंडी नदीवरचे भाटघर धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हटले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5, तोरणमाळाचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळाचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळाचे पठार आहे. प्रश्न क्रमांक 6, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या जिल्ह्यामध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताची पहिली कोणती अणुभट्टी 1956 पासून कार्यरत झालेली आहे? भारताची पहिली कोणती अणुभट्टी 1956 पासून कार्यरत झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्सरा ही कार्यभट्टी 1956 पासून अणुभट्टी कार्यरत झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8, वनकुसवडे हा महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वनकुसवडे हा महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 जळगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 10, जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा ही जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने आढळत असते. प्रश्न क्रमांक 11, श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री विघ्नेश्वर अष्टविनायकचे गणपती मंदिर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 ओझर म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12, पन्हाळा हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पन्हाळा हे महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, व्रजेश्वरी, गणेशपुरी, अक्कलकोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? व्रजेश्वरी, गणेशपुरी, अक्कलकोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 1 ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 14, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1968 रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16, घारापूर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घारापूर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे? मोसंबी हे फळासाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4 श्रीरामपूर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 10 नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रामधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रामधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत? भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 24 पवनार आश्रम हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामध्ये पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 1917 पासून कोणते निर्माण करण्यात आले आहे? महाराष्ट्राचे पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे निर्माण करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त नक्षलग्रस्त जिल्हा आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 चिल्का हे भारतमधील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 खजुराहो लेणी हा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? प्रश्न क्रमांक 29 खजुराहो लेणी या भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 भारतनाट्यम शास्त्रीय केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भारतनाट्यम शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 राजाघाट हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. विजयस्तंभ चित्तोड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्यामध्ये विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण आहे. गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात या राज्याशी संबंधित आहे. अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणा ठिकाणास म्हटले जाते? अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 मसुरी म्हणजे झारखंड या ठिकाणी अरबी समुद्राची राणी असे या ठिकाणास म्हटले जाते. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी विमानस्थळ आहे.
बंगालचे दुखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या नदीला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 हल्दिया हे भारतामधील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39 बेवनाड हे भारतामधील खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बेवनाड हे भारतामधील खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 धूपगड हे आहे. प्रश्न क्रमांक 41 उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 42 देशामध्ये पहिली तागगिरणी रिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? देशामध्ये पहिली ताकगिरणी रिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाली. प्रश्न क्रमांक 43 नौदलमधील खालीलपैकी कोणते पद हे सर्वात मोठे पद आहे? नौदलमधील खालीलपैकी कोणते पद हे सर्वात मोठे पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲडमिरल हे सर्वात मोठे पद आहे. प्रश्न क्रमांक 44 कावरती हे कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरती हे कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप या संघराज्याची ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणते ठिकाण हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 46 मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 47 वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48 सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. मिनी हे कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही कोणत्या भाषाची प्रमुख भाषा आहे? ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश या भाषाची ही प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक 50 भारतामधील लू हे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? भारतामधील लू हे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? ऑप्शन क्रमांक 1 उन्हाळा या ऋतूमध्ये लू हे वारे वाहतात. प्रश्न क्रमांक 51 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 52 बॅरन ज्वालामुखी हा खालीलपैकी कोठे आहे? बॅरन ज्वालामुखी हा खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 53 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 54 सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 1985 रोजी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 55 प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतात. प्रश्न क्रमांक 56 मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन क्रमांक 3 वेतरणा या नदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 57 ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा खालीलपैकी कोणता वायू आहे? ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा खालीलपैकी कोणता वायू आहे?
ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे. प्रश्न क्रमांक 58 भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला? भारतातील पहिला प्रकल्प तारापूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 पालघर या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 59 माउंट आंबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? माउंट आंबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 60 भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 सताल ही जमात आहे. प्रश्न क्रमांक 61 शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्र धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा या नदीवर शिवसमुद्र धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 62 चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? चंदनाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये होते? ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक या राज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 63 झेलम नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या सरोवरातून झाला आहे? झेलम नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या सरोवरातून झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 दाल या सरोवरामधून झेलम नदीचा उगम झालेला आहे.